संभाजी महाराजांना मृत्यू उशिरा का देण्यात आला? म्हणजे छळ दीर्घकाळ का ठेवला? कसं होतं, याचा पण अभ्यास लोकांना शिकवला पाहिजे, की संभाजी महाराजांना दीर्घकाळ का हाल अपेष्टा करण्यात आल्या. तुम्ही एक अभ्यास केलात का? बंदा सिंग जो होता, जो खालसा पंथाची त्यांनी दीक्षा घेतली आणि मुसलमानांच्या विरुद्ध त्यांनी लढायचं ठरवलं. त्याचा मुलगा 4 वर्षाचा होता. त्याच्या मुलाचं हृदय काढलं आणि त्याच्या तोंडात कोंबल्या ह्या मुसलमानांनी आणि बंदा सिंगला मारलं, त्याला उभं चिरलं करवतीनी, हं, हं. उभं फाडलं त्याला. हो, बरोबर. पण त्याचाही मृत्यू 1-2 दिवसाचा आहे. आणि अनेक प्रांतातले अनेक विविध हिंदूवीर होऊन गेले. त्यांचे मृत्यू 1, 2, 3, 4 दिवसांचे आहेत. संभाजी महाराजांना जास्तीत जास्त तडपत मारायचा निर्णय का घेतला माहिती आहे का? कारण विषय असा आहे, शंभू महाराजांना जेवढं तडपत मारणार, तेवढं आपल्यावरती खुदा प्रसन्न होणार, अशी संकल्पना या सगळ्यांची आहे, असं ईश्वरदास नागरांनी लिहिलेलं आहे. तो त्या काळातला औरंगजेबाच्या दरबारातला लेखनिक आहे. आणि आलमगीर नामा नावाचं एक पुस्तक आहे. तर त्याचे अजून डॉक्युमेंटेशन आहेत, फक्त पुस्तकच नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्या कालखंडामध्ये औरंगजेबानी असं का ठरवलं? कारण याचं कारण स्पष्ट होतं, की संभाजी महाराजांनी अनेक मशिदी तोडलेल्या आहेत. संभाजी महाराजांनी इस्लामवरती कहर बसवला होता आणि संभाजी महाराज इस्लामच्या विरुद्ध प्रचंड कार्य करून यशस्वी झाले होते. म्हणून औरंगजेबानी त्यांना जास्तीत जास्त मारायचं ठरवलं.